नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। MIDC परिसरातील एका कारखान्यावर कृषी विभाग व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करत संशयित बनावट खताचा मोठा साठा जप्त केला। या कारवाईत सुमारे 2000 खताच्या बॅगा जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत अंदाजे 24 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। सदर खताच्या 50 किलो वजनाच्या बॅगा बाजारात विक्रीसाठी तयार ठेवण्यात आल्या होत्या। भूमिधन कृषी उद्योग या नावाने माती मिश्रित खताची विक्री करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा पोलीस ठाणे करीत आहे। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र यवतमाळ। काल रात्री उशिरा कृषी विभागाने या ठिकाणी रेड केलेले आहे MIDC लोहारा परिसरामध्ये आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार यांनी या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीनुसार यामध्ये 3 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत आणि 3 आरोपींनी जवळपास 2000 बॅगा या ठिकाणी 50 किलोच्या जे बोगस खतं बनवलेले आहेत आणि त्याचा साठा केला आहे अशा तक्रारीवरून फिर्याद दाखल आहे। तपास सुरू आहे। किती रुपयाचा साठा असेल? अंदाजे जवळपास फिर्यादीनुसार 24 लाख रुपयाचा या ठिकाणी साठा आहे। त्याचं सॅम्पलही घेतलेलं आहे आणि ते CA परीक्षणाकरता जाऊन त्यामध्ये किती प्रमाणात कशा पद्धतीने तो खरोखर भेसळ आहे किंवा किती प्रमाणात भेसळ आहे याचा रिपोर्ट या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। त्यानुसार तपास चालू आहे।